हर्षद पाटीलच्या माध्यमातून हा पहिल्या चेंडूवरती विजयी चौकार निश्चित चौकार लगावला जातोय विनयाच्या माध्यमातून जबरदस्त फटका अगदी चेंडूचा गतीचा वापर केला चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडूला पाठवून दिलं सीमाच्या बाहेर पहिला चौकार नोंदवला जाईल पुन्हा एकदा पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा लेटकटचा फटका यावेळेस कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार 4 धावा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अमर पाटील याच्या मस्तकला दस्तक देणारा बॅक टू बॅक येतोय तिसरा चौकार खरं तर गोलंदाज पिसी उपटून काढली प्रथमेश उर्फ बाला याची ज्या गोलंदाजीसाठी खरं तर गोलंदाज ओळखला जातो ती गोलंदाजी आज होताना दिसत नाहीये पहिल्या 3 चेंडूवरती विनय पाटील नावाची मात्र तोफ पुन्हा एकदा मैदानावरती निश्चित धडकताना दिसतंय काय जबरदस्त फटकेबाजी आता मात्र फील्ड पोझिशन चेंज केली जाईल टाटेने संघाची आणि करावं लागेल खरं पहिल्या 3 चेंडूवरती आपला गोलंदाज मागडा ठरलाय पुढचा चेंडू आडव्या बॅटने चेंडू पॅडवरती आदळला निखिल पगडे स्वतः कर्णधार सरसेनापती सीमाशलग चेंडू फील्ड करतोय आणि जर तो उचलून फेकतोय तोपर्यंत संधी मिळाली दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करण्याची एक धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 13च्या घरात पहिल्या 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात हरीश पाटील आता मात्र पुन्हा एकदा फील्ड पोझिशन चेंज करताना दिसतोय स्वतः मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये येऊन उभा राहिलाय फील्डसाठी त्याला माहिती आहे आपला गोलंदाज निश्चित त्याला निश्चित कानमंत्रण द्यावी लागेल कारण पहिल्या 4 चेंडूमध्ये तो थोडासा मागडा ठरलाय पुढचा चेंडू हा चेंडू यावेळी डावीशी सोडून जात होता डावीशीच्या बाहेर त्यांचं अमर पाटील आमच्यावर बोललेत अवंत स्वरूपात चेंडू फेकला गोलंदाज बाला याने दंडित केलं जाईल एक धावचा बेनिफिट त्यामुळे संघ जाऊन पोहोचलाय 14च्या घरात स्विचिचा फटका दुधारी तलवार बनी तो आबाद नाही तो बरबाद मात्र या चेंडूवरती बरबाद करून ठेवलंय नितीन ठाकूर याला निर्धाव चेंडू झाली सांगता शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक षटकातील आणि अंतिम चेंडूवरती निश्चित किती धावा लागल्या आहेत ते मात्र पांडवगे असणार आहे पुढचा चेंडू हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पारा मिळाला चेंडू पडला गोलच्या वेगाने निघून गेला बाकीचं काम विकेट किपर ऋषभ शिवकर यांनी पूर्ण केलं निर्धाव चेंडू झाली सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या तरुणपणी करताना एक वेळा मधलेली संघाच्या 14 धावा पहिल्या 4 चेंडूवरती आल्या 13 धावा आणि त्याच्यानंतर मात्र निश्चित चांगली कमबॅक केली प्रथम स्वरूप बाला याने दुसरं षटक कोणाकडे सोपवलं जाईल मला वाटतं हरीश पाटील बॉन्डर करता येताना दिसतोय हरीश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय पंचांच्या अगदी उजव्या बाजूने चेंडू फेकणे सज्ज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीला साजेसं क्षेत्ररक्षण पांगवताना दिसतोय अगदी डाव्या बाजूला 3च फिल्डर तुम्हाला तैनात पाहायला मिळतील पुढचा चेंडू पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ग्राउंड चांगलं क्षेत्ररक्षण प्रेम ठाकूरच्या माध्यमातून खरं तर बॅकअपसाठी अजय घरे देखील धावला होता मात्र प्रेम ठाकूर याने एका हाताने चेंडू अडवला मिळालेल्या चेंडूवरती 1 धाव आणि 1 धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 15च्या घरात 1 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे 7 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा लागल्या स्कोर कार्डवरती नितीन ठाकूर 2 चेंडूचा सामना केला एकही धावा देखील काढू शकले नाहीये हा चेंडू स्टेट टू दी बॉलर खेळून काढला चांगलं क्षेत्ररक्षण डाईव्ह लगाव चेंडू अडवलाय प्रेम ठाकूर यांच्या माध्यमातून मिले फक्त चेंडूवरती 1 धाव 2 चेंडूवरती फक्त 2 सिंगल धावा खर्च केल्या चांगली गोलंदाजी अद्याप केली हरीश पाटील याने समोर फलंदाज ज्याने पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार खेचले पहिल्या षटकामध्ये विनय पाटील लेटकटचा फटका पुन्हा एकदा गतीचा वापर करण्याचा प्रयत्न झेल जमिनीला दान झाला यावेळेस ऋषभ शुक्रच्या माध्यमातून जीवदान मिळाला आणि जीवदानचा फायदा उचलला जाईल का मात्र 1च धाव मिळेल 1 धावने संघ जाऊन पोहोचला यावेळेस आपण विचार केला 17च्या घरात 3 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील स्विचचा फटका यावेळेस नो मॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला चेंडू गेलाय मात्र वाईड ईस्ट थर्डमॅन रिजन मध्ये येतोय मात्र आणखी 1 चौकार 4 धावा चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 21च्या घरात अद्याप 2 चेंडूचा वाजवीकडे शिल्लक 7 धावा अद्याप खर्च करत 4 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली हरीश पाटील याने चौकार जरी लागला असला तर चांगले चेंडू फेकलेत हा चेंडू बॅटची कड यावेळेस मात्र कोणती चूक होणार नाहीये ऋषभ शिवकर हा मात्र पकडतोय झेल आणि संपुष्टात आला यावेळेस नितीन ठाकूर याचा खेळ पहिला हादरा बसतोय आयुकरा मधलेली संघाला नवीन फलंदाज यंदाच्या वर्षामध्ये सर्वात जास्त फॉर्म असलेला आयुकरा मधलेली संघाचे खरं रन मशीन विराट कोहलीचा खूप मोठा चाहता हर्ष थले उर्फ बाळ्या मैदानावरती दाखल झालाय शेवटचा अंतिम चेंडू फेस करेल हरीश याचा हरीश टू हर्ष
हा चेंडू उजवीष्ट उकडून काढले, खेळाडू झाला बाद, आल्या पावली परत जावं लागेल हर्षस्थळी याला. निश्चितच बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केला जातो हरेशाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी हरेशाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीवर धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 2 गडी बाद 21 धावा. नवीन फलंदाज विराट कोहलीचा आणखी खूप मोठा चाहता संकेत पाटील मैदानावरती दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी अमर पाटील. खरं तर जो अमर पाटील टायटॅनिक संघाकडून पहिलं गोलंदाजी फेकत होता, आज मात्र निश्चितच थोडासा आउट ऑफ फॉर्म असल्या कारणाने तिसऱ्या क्रमांकावरती चेंडू टाकण्यासाठी येताना दिसतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी केली हरीश पाटील याने, ज्या प्रकारची गोलंदाजी केली प्रथमेश उर्फ बाला याने, अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवावं लागेल. हा चेंडू डाव्या आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, यावेळी डाव्या चेंडूचा बाहेर फेकला जाईल. दंडित केले जाते गोलंदाज अमर याला. एक धाव लुटवली झाली, एक धावने संघ जाऊन पोहोचलाय 22च्या घरात. पुन्हा एकदा तयार. हा चेंडू अगदी बॅक टू बॅक दुसरा अवांतर स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू पाहायला मिळतो अमर याच्यामध्ये. मी मगाशी म्हटलं ज्या प्रकारची गोलंदाजी केली हरीश पाटील याने ती गोलंदाजी करावी लागेल, मग तसं घडत नाहीये. हा चेंडूला दिशा दिली, अगदी चेंडू घरंगळत गेला, कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू निश्चितच फील्ड केला जातो. मात्र निखिल पगडेच्या माध्यमातून एक धाव मिळाली, एक धावने संघ जाऊन पोहोचला यावेळेस. पण विचार केला तर 24च्या घरात एक चेंडू फक्त झाला या षटकातील. 5 चेंडूचा अद्याप वाजवी खेळ शिल्लक. पुढचा चेंडू, हा चेंडू यावेळेस खेळून काढला गोलीच्या वेगाने. अजय घरत करतोय चूक, चेंडू गेला सीमारेषा बाहेर आला. मात्र संकेत पटेच्या बॅट मधून आणखी एक ब्रँडेड चौकार. 4 धावा आणि या चौकाराने संघ आता मात्र जाऊन पोहोचला 28च्या घरात. चांगला फटका, चांगले चेंडू फेकले होते अमर पाटील यांनी. अवांतर स्वरूपाचे 2 चेंडू सोडले तर चांगला चेंडू फेकला होता, मात्र या चेंडूतून नशिबाचा चौकार मिळालाय. पुढचा चेंडू, हा चेंडू यावेळेस फंबल झाला. विकेट किपर ऋषभ शेखर आलाय, मात्र नशिबाचा चौकार. धावा कशाही येत यावेळेस मात्र आयकर मधल्याही संघात धावा येणं तेवढं गरजेचं असेल आणि धावा मात्र टायटॅनिक संघाचे खेळाडू देतात दिसत आहेत. अजय गर्दने सोडला चौकार लॉंग ऑन रिजन मध्ये आणि यावेळेस वेस्टर्नच्या पाठीमागा ऋषभ शेखर ज्याने एक झेल सोडला होता विनयचा, आता मात्र चौकार देखील सोडलाय. आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाने संघ जाऊन पोहोचतो यावेळेस. आपण विचार केला तब्बल 32च्या घरात 32 धावा लागले स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा तयार अमर. मी मगाशी म्हटलं 2 अवांतर स्वरूपाचे चेंडू जरी फेकले तरी चांगला चेंडू फेकला होता. जरी 2 चेंडू पकडले असते तर धावा फक्त 4 ते 5 खर्च केले असत्या. आदल्या बॅट खेळून काढला अशोक पाटील. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आला, मात्र या षटकातील तिसरा चौकार. या चौकाने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 36च्या घरात. चांगली गोलंदाजी केली होती दुसऱ्या षटकामध्ये हरीश पाटील याने, मात्र पहिल्या षटकामध्ये प्रथमेश बाला याने खर्च केले धावा 14 आणि या षटकामध्ये अमर पाटील तेवढाच मागणा ठरताना दिसतोय. तब्बल 15 धावा अद्याप खर्च केले त्याने देखील 4 चेंडू मध्ये. हा चांगला फटका यावेळेस मात्र ताकदीचा वापर जास्त केलाय. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आलाय. संकेत पाटीलच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. खेळाडू होईल मात्र बाद. तिसरा आकडा बसतो यावेळेस आयकर मधलेली संघाला. संघाच्या 36 या धावसंख्येवरती या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. आता चांगली कमबॅक करावी लागेल अमर पाटील याला, कारण महत्वाची विकेट मिळवली आहे. नितीन ठाकूरला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज प्रशांत पाटील सरसेनापती आयकर मधलेली संघाचा हा सुद्धा एक गुणवत्तावान खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी फलंदाजी चांगली गोलंदाजी केली सातत्याने आपल्या संघासाठी. शेवटचा अंतिम चेंडू अमर पाटील याचा या षटकातील. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळाली. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीवर धावा लागले धावफलकावरती 36. शेवटचं अंतिम षटक निश्चितच त्या गोलंदाजाकडे दिलं जातं ज्या गोलंदाज खरं तर आपण विचार केला केजेसी टुर्नामेंट मध्ये शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची गरज असताना अगदी शेवटच्या चेंडूवरती लढत नेऊन रंगवली होती. निखिल पगडे ओपन अंडर क्रिकेटचा खरं तर राजा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तो गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. निखिल पगडे शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी 36 धावा लागल्या स्कोर कार्डवरती आणि 36 धावांमध्ये जवळजवळ 10 ते 15 धावा जमवण्याचा मानस असेल विनय याचा. सलामीसाठी आलाय. चांगली फळीची केली सातत्याने. 3 चौकार पहिले खेळते होते. 15 धावांवरती खेळताना दिसतोय. पण चेंडू निखिल पगडे याचा. हा चेंडू पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चांगला फटका. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. प्रेम ठाकूर याचा मात्र आज चांगला 100% योगदान अट्टम पाहायला मिळाला.
शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आला मात्र विनय पाटीलच्या बॅट मधून एक वेळा मधल्याली ब्रँडेड चौकार. 40 धावा झाले स्कोर वरती. या स्पर्धेचा दुच्चांक अद्याप गाठला जाईल का? 49 धावा हा दुच्चांक आहे स्पर्धेचा. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 44 धावा. काय जबरदस्त फटकेबाजी अद्याप केली आहे. तो वैयक्तिक 23 धावसंख्येत नाबाद खेळताना दिसतोय. पुन्हा त्या तयार असेल निखिल पगडे. पुढे फुलटॉपमध्ये चेंडू अपरे घेतली. चेंडू गेला सीमाच्या बाहेर. खेळाडू झालाय बाद. मिळाली मात्र ही महत्वाची विकेट. विनय पाटील बॅक टू द डगआउट. निश्चितच एक डावखुरा फलंदाज गेला. दुसरा डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा आतमध्ये आलाय. ऋषिकेश गावंड हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. खरं तर ट्रम्प कार्ड आहे निश्चितच ऐकूया मधलेली संघाचा. ज्याच्या वेळेस आपल्या संघ अडचणी सापडा चांगली फलंदाजी केली आहे संघ खेळाडूने. आता 3 चेंडूचा बाजूकडे शिल्लक असलेल्या षटकातील हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण खेळाडू. यावेळेस ऋषिकेश गावंड होईल धावच्या स्वरूपात. प्रशांत पाटील होईल धावच्या स्वरूपात बाद. निश्चितच हा खेळाडू बाद झाला. निश्चितच नवीन फलंदाज हरेश थले बादावरती दाखल होताना दिसतो. 2 चेंडूचा बाजूकडे शिल्लक या षटकातील. 44 धावा झाल्या स्कोर कार्डवरती. चांगली धावसंख्या उभारली अद्याप ऐकूया मधलेली संघाने तेवढी चांगली कमबॅक देखील केली आहे. पुढे सरसावा चांगला फटका मात्र यावेळेस निखिल पगडेच्या मस्तकला दस्तक देणारा आहे ते मात्र दर्जेदार चौकार. 4 धावा 48 धावा या स्पर्धेतला दुच्चांक गाठला जातो यावेळेस ऐकरा मधले संघाच्या माध्यमातून. पुढे सरसावा जबरदस्त फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं बॅकअप मिळेल. फक्त चेंडूवरती एक धाव आणि एक धावाने संघ जाऊन पोहोचला. 49 या स्पर्धेचा दुच्चांक मात्र गाठला जातोय आणि 50 धावांचं असेल टार्गेट टायटॅनिक संघासमोर. निश्चितच खरं तरी अंतिम लढत पहिल्या फेरीत तुम्हाला पाहायला मिळते. याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या फेरीतील सामने चालू होतील. 50 धावांचा टार्गेट ठेवलंय. निश्चितच मी मगाशी उल्लेख केला खरं तर कैलासवासी मारुती नामा ठाकूर आणि कैलासवासी प्रल्हाद मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ भरवलेली स्पर्धा अगदी आपल्या उजव्या बाजूला पाहायला मिळते. ते या संघाने ऐकरा मधल्या संघाने सुपर 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय आणि या स्पर्धेमध्ये देखील आपले नशीब आजमासरी आज उतरलाय. 50 धावांची निश्चितच टार्गेट सेट केलाय. समोर फलंदाज आपण पाहू शकतो सलमेजरी मैदान दाखल हरेश पाटील प्रेम ठाकूर. टायटॅनिक संघाचा आपण विचार केला गोलंदाजी चांगली झाली मात्र ज्यावेळेस हरेश यांनी दुसऱ्या षटक हाताला फक्त 7 धावा खर्च केल्या. फिल्डर्सने तेवढीच हवी तेवढी चांगली साथ दिली नव्हती आणि त्यामुळे निश्चित धावा वाढण्यात कुठेतरी यश मिळालंय. तर पहिले गोलंदाज वापरला जाईल ऐकूया मधलेली संघाकडून निश्चितच हरेश थळी. खरं तर जय भवानी मधलेली संघाची स्पीड गन तुम्हाला पाहायला मिळते. आज जय भवानी मधलेली संघ खेळत नसल्या कारणाने या खेळाची मात्र या संघामध्ये वर्णी लागली आहे. हरेश थळी समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर एक आगल्या शैलीने फलंदाजी ओळखले जाणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो प्रेम ठाकूर आणि त्याच्या समोर असलेला निश्चित त्याचा साथीदार हरेश पाटील. खरं तर स्वतःच्या फॉर्मसाठी झगडत आहे. अंडर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल भरपूर स्पर्धांमध्ये कारण हरेश पाटील ज्यावेळेस फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस टायटॅनिक संघ देखील फॉर्ममध्ये असतो मात्र तसं घडत नाहीये. आज गोलंदाजी चांगली केली आहे मात्र फलंदाजी तेवढी चांगली करावी लागेल. 50 धावांचं टार्गेट सेट केले समोरच्या संघाने आणि धावांचा निश्चितच पाठलाग देखील करावा लागेल आणि त्यासाठी हरेश पाटील याला मात्र निश्चितच खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं असेल. मात्र तसं होईल का कारण समोरची गोलंदाजी देखील तेवढीच भरदस्त वेगाची असेल. हरेश थली असेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हर्ष थली उर्फ बाले असेल संकेत पाटील असेल मग समोर असल्या आपण निश्चितच प्रवीण ठाकूर याला देखील पाहिलं असेल. विनय पाटील चांगली गोलंदाजी करू शकतो. ऋषिकेश चांगली गोलंदाजी करू शकतो मात्र हे सर्व पार्ट टाइम बॉलर आहेत जे त्यांचे मेन जी बॉलर आहे निश्चितच तेव्हा आपण पाहू शकतो संकेत पाटील असेल हरेश थली त्याच्यानंतर प्रवीण ठाकूर आणि हर्ष थली हे मात्र प्रमुख स्टार्कर्स असं गोलंदाजीची. तर चला बोलूया मैदानामध्ये 50 धावांचं टार्गेट सेट केलंय टायटॅनिक संघासमोर. खरं तर आजच्या या स्पर्धेसाठी आम्हाला अमर पाटील त्याच्यानंतर आदित्य पाटील यांनी मात्र पंच म्हणून अमूल्य साथ आम्हाला दिली आहे त्याबद्दल आयोजकांच्या वतीने निश्चित त्यांचे देखील आम्ही ऋणी असणार आहोत.
तर निश्चितच चला करूया सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडू फेकण्यास सज्ज असेल हरीश तली. बॉलिंग ट्रॅक वरती स्पीड गन ऑफ जय भवानी मधलेली टीम पहिला चेंडू फेकेल. समोर फलंदाज प्रेम ठाकूर. आगली उगली शैली. हा चेंडू टॅप केल्यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. मात्र सीमाशी लगत चेंडू फील्ड केला जातोय. फटका चांगला होता, चांगला अटेम्प्ट पाहायला मिळाला. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या अगदी लगत. पुढचा चेंडू आडव्या बॅट त्यावेळेस खेळून काढला. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. येते मात्र प्रेम ठाकूरच्या बॅट मधून टायटॅनिक ब्रँडेड. हा मात्र एक चांगला चौकार. तर चला पहिला सामना दुसऱ्या फेरीतील असेल. श्री गणेश कृपा बालई आणि मोरिया केलवणे या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाचे संगणक या नाणेफेकीसाठी. पुढचा चेंडू स्विचितचा फटका. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण संकेत पाटीलच्या बॅट माध्यमातून पाहायला मिळालंय. खरं तर चौकार झाला असता मात्र अगदी शेवटच्या क्षणी खाली झोकावत चेंडू अडवला आणि 3 धावा मायनस केले टायटॅनिक संघाच्या स्कोर कार्ड मधून. 1 धाव मात्र घेण्यापासून रोखू शकत. 1 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 5च्या घरात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. खरं सुरुवात झाली होती टायटॅनिक संघाची. प्रथमेश पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार खाल्ले होते. यावेळेस मात्र संत सुरुवात केली आहे. मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल हरीश पाटील याला. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा समीकरण झुलत नाहीये. चेंडू गेलाय निर्धाव. पुढचा चेंडू 5व्या चेंडूची फेकी असेल. स्विचितचा फटका. चेंडूच्या बॅटचे अपरेज घेतले. पुन्हा एकदा चेंडू फील्ड केला जाईल. कव्हर पण रिझर्व मध्ये हर्षल्याच्या माध्यमातून मिळेल फक्त 1 धाव आणि 1 धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 6च्या घरात. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. या षटकातील 50 धावांचं टार्गेट टायटॅनिक संघ असेल आणि एकेरी जाऊन तुम्हाला खरं तर काही होणार नाही. प्रत्येक दुसऱ्या चेंडू मागे तुम्हाला हल्ला चढवावाच लागेल. कारण जर तुम्ही हल्ले चढवाल तर तुमच्या धावा होतील. पुढे सरसावत चांगला फटका. गोळीच्या वेगाने चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. येते मात्र प्रेम ठाकूरच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. 4 धावा आणि चौकाने संघ जाऊन पोहोचलाय 10च्या घरात. आता 18 चेंडू 40 धावांची असेल गरज. 18 चेंडू 40 धावा म्हणजे जवळजवळ 13.50च्या सरासरीला पल्ला गाठायचा आहे. दुसरे षटक बॉलिंग ट्रॅक वरती संकेत पाटील. एका बाजूला विराट कोहलीचा चाहता, दुसऱ्या बाजूला फलंदाजीसाठी रोहित शर्माचा खूप मोठा चाहता. खरं तर IPLचं क्रिकेट तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. मात्र विराट कोहली निश्चितच रोहित शर्मावरती हवी ठोडतोय की रोहित शर्मावरती विराट कोहली हल्ले चढवतोय. हे पाहणे असणार. 3 षटकामध्ये 40 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. पहिला चेंडू कमी वेगाने फेकला. चांगलं क्षेत्ररक्षण विण्याच्या माध्यमातून हलकीशी अपील केली जाते. मात्र सुरक्षित आपल्या पॉकेटमध्ये पोहोचलाय हरीश पाटील. 1 आणि 1 धाव मिळेल. 1 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 11च्या घरात. प्रेम ठाकूर. खरं तर रणजित कोहलीचा आवाज देखील येतो बाहेरून. प्रेम मार आणि हे तेवढं चांगलं महत्वाचं असेल. कारण प्रत्येक वेळी आपल्या खेळाडू सांगायलाच पाहिजे. कारण मैदानामध्ये प्रेम ठाकूर आपली निश्चित जबाबदारी निश्चितच निभावताना दिसतोय. चांगली फटकेबाजी केली आहे. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विचितचा फटका. बॅटची अपरेजाने चेंडू मात्र जाईल सीमारेषा बाहेर. प्रेम ठाकूर नावाचा मात्र मोठा मासा करायला लागलाय. पहिला सरसेनापती मात्र बुरजावून ढकलून दिलाय खाली. खेळाडू झालाय बाद. प्रेम ठाकूर बॅक टू द डगआउट. चला मोरिया केलवणे श्री गणेश कृपा बालई दोन्ही संघाचे संगणक या विनंतीचा ऑफिशियल पहिला पुकार करते. नवीन फलंदाज युनिट नंबर 3 अमर पाटील. खरं तर अमर पाटील सुद्धा तो आपण विचार केला वशिनी टुर्नामेंट नंतर थोडासा आउट ऑफ फॉर्म चालू आहे. कारण हा खेळाडू की ज्यावेळेस फॉर्म मध्ये असतो ना टायटॅनिक संघाची जी नौका आहे ती मात्र सहजरित्या किनाऱ्याच्या बाहेर निश्चित जात असते. तर या खेळाडू देखील फॉर्म मध्ये यावं लागेल टायटॅनिक संघासाठी. पुढचा चेंडू संकेत पाटील. मागच्या चेंडूत मिळाली महत्वपूर्ण विकेट प्रेम ठाकूर याची. हा चेंडू फेकण्यास सज्ज संकेत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. तिसरा चेंडू. हा चेंडू नेटकरचा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सरसेनापती प्रशांत याच्या माध्यमातून मिळेल फक्त 1 धाव. 1 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 12च्या घरात. 1 गाड्याच्या मोबदल्यात 12. प्रेम ठाकूर तंबूमध्ये विसाव घेताना पण त्याला बघू शकाल. पुढचा चेंडू हरीश पाटील. अद्याप एकेरी 2 धावाने खेळताना दिसतो. आता मात्र त्याला देखील आपले गेअर चेंज करावे लागतील. एका खेळाडूला मात्र आता रिस्क घ्यावी लागेल. कारण दोन्ही खेळाडूंना सिंगल डबलने काही होणार नाही. एक खेळाडूला चौकार तरी खेचावे लागतील.
हा चेंडू बॅटची कर घेतली, चेंडू गेलाय मात्र सीमाच्या बाहेर, आलाय मात्र नशिबाचा चौकार. 4 धावा. सध्या टायटॅनिक संघाला देखील धावा कशा येऊ, धावा येणं मात्र गरजेचं असेल. हरेश पाटील आपण पाहिलं असेल अद्याप मिडल ऑफ द बॅट एकही चेंडू झालेला नाहीये, सिंगल धावाने खेळताना दिसतोय. हा चेंडू बॅटची कड घेऊन गेलाय, चौकार आलाय मात्र टायटॅनिक संघाला, चौकाने संघ जाऊन पोहोचले 16च्या घरात. पुढचा चेंडू 34 धावांची अद्याप असेल आवश्यकता जिंकण्यासाठी. हा चांगला फटका, यावेळेस एवढं चांगलं क्षेत्ररक्षण, नशिबाची साथ बघा यावेळेस हरेश पाटील याच्या बाजूने नाही तर अयोध्या मधले संघाच्या बाजूने आहे. जबरदस्त फटका खेळला गेला होता, याहून अधिक काय करेल एखादा खेळाडू, एवढा चांगला फटका आणि त्या चेंडूवरती देखील चौकार मिळत नाहीये. तर मात्र असं समजेल की नशिबाची साथ तुमच्या बाजूने, नशिबाने पाठ फिरवली आहे. मात्र तू प्रयत्न करत राहावे लागतील मैदानामध्ये टायटॅनिक संघाला, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्नांची पराकाष्ठा केलीत तर तुम्हाला यश मिळेल आणि ते करावं लागेल. हरीश पाटील आणि अमर पाटील या जोडीला पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू, या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. हा चेंडू बॅटची कड घेतली, यावेळेस चांगलं क्षेत्रक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. यावेळेस सर्वेश पाटील याच्या माध्यमातून मिळेल फक्त 1 धाव. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या स्कोर कार्डवरती 18. 32 धावांची अद्याप आवश्यकता जिंकण्यासाठी, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16 म्हणजे 4 चौकार खेचावे लागतील. खरं तर आपण विचार केला वीरेश्वर वरची खोपोली संघाच्या त्या गोलंदाजाने आकाश याने शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज, 25 धावांची गरज असताना तब्बल 22 धावा लुटवल्या होत्या. अगदी जवळजवळ तो सामना त्याने असं वाटत होतं की स्वतःच्या हाताने समोरच्या संघाच्या निश्चितच झोलीमध्ये टाकला होता. नशिबाची साथ मिळाली, राहुल ठाकूर त्याच्यावरती बाद झाला आणि पुन्हा एकदा वर्षाली निश्चितच वीरेश्वर वरची खोपोली हा संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवून आहे. हा चेंडू अवंत सोबतचा फेकला जातोय, नितीन ठाकूर बॉलिंग टाकून तिसरा गोलंदाज वापरला जाईल. पुढचा चेंडू बने सज्ज. हा चेंडू अगदी पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडला, उसने गदा खालून निघून गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, पहिला चेंडू अवंत स्वरूपाचा आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. खरं तर याच्यापेक्षा चांगलं कमबॅक काय असेल एखाद्या संघासाठी. पुढचा चेंडू पुढे सरसावा, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, चेंडू बॅटवरती आदला, त्याच्यानंतर पॅडवरती आदला, कव्हर पॉईंट रिझन मध्ये चेंडू फील केला जाईल प्रशांतच्या माध्यमातून. मिळाली मात्र 1 धाव. हरेश पाटील याला आता मात्र चान्स घ्यावा लागेल, त्याला मात्र फटकेबाजी करावी लागेल, कारण आता गरज जिंकण्याचा आपण विचार केला. जवळजवळ 30 धावांची अद्याप गरज असेल टायटॅनिक संघाला. पुढचा चेंडू, हा मात्र चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालंय, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पडला आणि हरेश पाटीलच्या बॅटला ब्रश नव्हता, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू झाली सांगता, जबरदस्त चेंडू संघ निश्चितच नितीन ठाकूरच्या माध्यमातून. हा चेंडू टॅप केला, यावेळेस मला सक्सेसफुल फटका पाहायला मिळाला हरेश पाटीलच्या बॅट मधून, आला मात्र दर्जेदार चौकार आणि चौकाने संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस 24च्या घरात 26 धावांची अद्याप आवश्यकता जिंकण्यासाठी. चला मोर्या केलवणे आणि गणेश कृपा बाले संघाचा संगणक उपस्थित आहे. चला या मोर्या संघाचा संगणक देखील आहे. या आपण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आणि दोन्ही संघादरम्यान करूया नाणेफेकीचा कौल. पुन्हा एकदा तयार हरेश पाटील. 26 धावांची अद्याप असेल आवश्यकता जिंकण्यासाठी. हा चेंडू मात्र चांगला फटका, एका चेंडूवरती दोन्ही फलंदाज. स्ट्राईक मात्र अमर पाटील याच्याकडे निश्चितच ठेवली आहे. शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक या षटकातील. 26 धावांची आवश्यकता, 7 चेंडू 26 धावा. हा चांगला फटका, यावेळेस चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतो मात्र चौकार. 22 धावांची असेल आवश्यकता जिंकण्यासाठी. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 22 धावा, म्हणजे जवळजवळ 6 चेंडूमध्ये 6 चौकार खेचायचे आहेत टायटॅनिक संघाला. मी मगाशी म्हटलं ज्या चुका मात्र टायटॅनिक संघाने क्षेत्ररक्षण करताना केल्या होत्या त्या चुकांचे निश्चितच ते कुठेतरी डोकेदुखी ठरली आहे. हरेश पाटील याला देखील माहिती आहे, कारण 2 ते 3 चौकार जवळजवळ हातातून निसटले आणि तेच चौकार आता तुम्हाला मागणे ठरलेत. मी सातत्याने सांगत होतो क्षेत्ररक्षण करताना ज्यावेळेस तुम्ही चुका करता, अवांतर धावा तुम्ही लुटवता, मिसफील्ड करता, त्या धावा ज्यावेळेस तुम्ही रन्स चेस करण्यासाठी उतरता त्यावेळेस तुम्हाला डोकेदुखी ठरतात आणि ते निश्चितच माझं भवितव्य त्याच खरं ठरताना दिसतोय. शेवटचं अंतिम षटक ऋषिकेश गावंड याच्याकडे सोपवलं जातंय. 6 चेंडू 22 धावांची असेल गरज. अमर पाटील ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने चेंडू बॉडीवरती आदलला, मिळाली 1 धाव आणि हा नो चेंडू म्हणजे 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती.
म्हणजे आता 6 चेंडू आणि 5 चौकारांची गरज हरेश पाटील. 6 चेंडू 5 चौकार ऐकूया मधली आली. खरं तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा या चेंडूवरती चांगला चेंडू फेकायला पाहिजे होता, मग तसं घडत नाहीये. आव्हानासोबत चेंडू फेकला ऋषिकेश गावणने, पण चांगला गोलंदाज आहे ऋषिकेश गावण सुद्धा. 6 चेंडूमध्ये 5 चौकार खेचायचे आहेत. मोठं मैदान आहे, सहसा चेंडू टॅप होत नाहीये. पहिला चेंडू हरेश पाटील तयार. हा चांगला फटका, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण हरेश तलियाच्या माध्यमातून. अनुभवाचा भरणा असलेला खेळाडू आणि आपला अनुभव मात्र पूर्णपणे झोकून देताना मैदानामध्ये. मी मगाशी म्हटलं एका दुसरा चांगला फटका खेचला आणि क्षेत्रात तो अडवला तर फलंदाज तरी काय करेल. हरेश पाटील याचे 2 ते 3 चौकार असे अडलेत, त्याला देखील वाटत असेल चौकार जायला पाहिजे होते. हा चेंडू बॅटची कड घेतली, चेंडू गेला मात्र यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये हरेश पाटीलच्या बॅट मधून आला हा मात्र चौकार. आणि चौकाने संघ जाऊन पोहोचला यावेळेस 34च्या घरात. अद्याप 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 4 चेंडू 16 धावा, 4 चेंडू मध्ये 4 चौकार हरेश पाटील. हा मात्र चांगला फटका, वन बाउंस सीमारेषा बाहेर गेला चेंडू, चौकार येतोय. 3 चेंडू 12ची गरज, 3 चेंडू 3 चौकार. हरेश पाटील मात्र पुन्हा एकदा तारण ठरेल का टायटॅनिक संघाला, कारण ज्या वेळेस टायटॅनिक संघाचा सामना फसलाय हरेश पाटील यांनी मात्र त्या सामन्यामध्ये टायटॅनिक संघाला विजय करून दिलाय. मग तसं होईल का, किंवा आणखी एखादा निर्धार चेंडू फेकला जाईल ऋषिकेश गावणच्या माध्यमातून, ते देखील पाहण्यायोग्य असणार आहे. ऋषिकेश गावण तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू फेकेल हरेश पाटील याला. पुढे सरसावा, टॅप केला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरतून हरेश थली याच्या मात्र मस्तकला दस्तक देणारा चौकार. 4 धावा आणि या चौकाने संघ जाऊन पोहोचला 42च्या घरात. 2 चेंडू 8 धावांची गरज, 6 चेंडू 22 धावांची गरज असताना मात्र हा पुन्हा एकदा आपण पाहू शकता 2 चेंडू मध्ये 8 धावांवर सामना होऊन ठेपलाय. म्हणजे जी लढत मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती विरेश्वर वरची खोपरी संघाची झाली होती, 25 धावांची गरज आणि कुठेतरी 22 धावा खर्च केल्या होत्या आकाशाने. या सामन्यामध्ये देखील तेच चित्र आलंय. शेवटच्या 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. चौकार लगावला जाईल का, हरेश पाटील तयार पुन्हा त्या खेळण्यासाठी. यावेळेस मात्र विचारांचं काऊर माजलं असेल गोलंदाज ऋषिकेश गावण याच्या मनामध्ये असेल, किंवा निश्चितच आपण समोर फलंदाजी करत असलेला हरेश पाटील याच्या मनामध्ये असेल. कुठला फटका खेळायचा कुठला नाही, कसा चेंडू फेकायचा कसा नाही. हा चेंडू टॅप झाला यावेळेस वन बाउंस सीमाच्या बाहेर. हा मात्र येतोय हरेश पाटीलच्या बॅट मध्ये चौकार. शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू मध्ये 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला रणजित कोहली आपण जरा पिचच्या पाठीमागे उभे राहा, विनंती असेल. तुमचीच मॅच चालू आहे, परत एखादा फिल्डर तुमच्या अंगाला लागला तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. 1 चेंडू 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. टाळ्या वाजवून मात्र हरेश पाटीलचं निश्चितच प्रोत्साहन वाढवलं जातंय. आणि का वाढवू नये, हरेश पाटील तारण ठरलाय. मी मगाशी म्हटलं हरेश पाटील इन्फॉर्म झाला तर टायटॅनिक संघाला निश्चितच फायद्याचं असतं. अंतिम चेंडू 4 धावांची गरज हरेश पाटील. हा चेंडू टॅप केलाय, विजयी चौकार. यावेळेस मात्र सामन्यामध्ये हरेश पाटील याने मात्र सामना फिनिश केलाय. MS धोनी स्टाईल मध्ये 50 धावा चेस करण्याचा मात्र विक्रम टायटॅनिक संघाच्या नावे गेलाय. तर या सामन्याचा हिरो ठरतोय नो डाऊट हरेश पाटील. आपण यायचं आहे, या सामन्याचा ठरला हिरो. चला बालई संघ काय डिसिजन काय तुमचा आमच्यापर्यंत पोहोचवा. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हरेश पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खरं तर मी म्हटलं हरेश पाटील ज्यावेळेस फॉर्म मध्ये असतो त्यावेळेस टायटॅनिक संघाच्या हितामध्ये असतं, आणि आज हरेश पाटील फॉर्म मध्ये आला आणि टायटॅनिक संघ विजयी झाला. या सामन्यामध्ये 50 धावा तब्बल चेस केल्या त्या संघाने. एक विक्रमी निश्चितच चेसिंग मंडळी तरी वावगं ठरणार नाहीये. विनंती असेल आयोजकांना या खेळाडू सन्मानित करायचा आहे. हार्डलक आयकवरा मधली आली टीम, चांगला खेळ तुम्ही देखील केलात. वेल प्लेड हरेश, पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील तुला देखील. चला मोरिया टीमचे सर्व खेळाडू, आपला सामना इथे सुरू झालाय. आपण कुठे असाल तर त्वरित या. मोरिया टीमचे सर्व खेळाडू
आपला सामना सुरू होतोय तर आपण यावं. मी लिहू काय प्रतीक लिहितो प्रतीक अरे मी करतो प्रतीक कोण प्रॉमिस एक मॅच फोटो आहे तुझा हाला तर नाही मी लिहिला असं मला जमत नाही लिहायला बाकी नोटऱ्या बरोबर करा जमता येते आपला डिपार्टमेंट